तुम्ही अलीकडेच टीव्हीएस क्रेडिटकडे व्हेकल लोनसाठी अप्लाय केले आहे का? आम्ही तुमच्या फायनान्शियल प्रवासात सपोर्ट करण्यासाठी आहोतच, तरी कृपया सतर्क रहा. सध्याचे फसवणूकदार कस्टमर्सना फसवण्यासाठी अधिक कल्पक आणि नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. चला एक नवीन स्कॅम पाहूया. हॅलो, शुभ दुपार. मी टीव्हीएस क्रेडिटकडून बोलत आहे. तुम्ही अलीकडेच आमच्याकडे व्हेकल लोनसाठी अप्लाय केले आहे. अभिनंदन. तुम्ही तुमचं नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सरकारमान्य सबसिडीसाठी पात्र आहात. मी तुम्हाला वाहनाच्या किंमतीचं तपशीलवार विवरण आणि तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडी डिस्काउंटची माहिती नुकतीच पाठवलेली आहे. तुम्हाला ही मर्यादित वेळेची सबसिडी ऑफर मिळवायची असल्यास आम्ही शेअर करत असलेल्या UPI ID वरून या डीलरच्या अकाउंटमध्ये विशेष डिस्काउंट असलेला वाहन खर्च ट्रान्सफर करावा लागेल. रक्कम ट्रान्सफर केल्यावर तुम्ही ताबडतोब डीलरकडे जाऊन डीलरच्या शोरूममधून तुमच्या नावावर प्री रजिस्टर केलेल्या तुमच्या नवीन वाहनाची डिलिव्हरी घेऊ शकता. ही एक नवीन फसवणुकीची पद्धत आहे. लक्षात ठेवा, टीव्हीएस क्रेडिट कधीही सरकारी किंवा थर्ड पार्टी सबसिडी ऑफर करण्यासंदर्भात कॉल करत नाही. फसवणूकदार अधिकृत वाटणारी नावे वापरतात आणि कधीकधी खऱ्या डीलरशिपची नावे वापरून कस्टमर्सना नवीन वाहनावर सबसिडी किंवा डिस्काउंट मिळणार असल्याचा भास निर्माण करतात. नवीन वाहने किंवा नुकतीच लॉन्च झालेली इलेक्ट्रिक वाहने यांवर डिस्काउंट मिळवण्याच्या कस्टमर्सच्या उत्सुकतेचा ते गैरफायदा घेतात. जर तुम्हाला कधीही असे संशयास्पद कॉल्स आले तर त्यास प्रतिसाद देऊ नका. त्याबाबत त्वरित टीव्हीएस क्रेडिट कस्टमर केअरला रिपोर्ट करा आणि 1930 डायल करून सायबर क्राईम हेल्पलाईनला सूचित करा. तुम्ही संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनवर देखील असे नंबर रिपोर्ट करू शकता. त्वरित रिपोर्ट केल्याने तुमचं संरक्षण तर होतंच, शिवाय फसवणूकदारांविरुद्ध लगेच कारवाई होण्यासाठी मदत होते. टीव्हीएस क्रेडिटमध्ये तुमची फायनान्शियल सिक्युरिटी हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सतर्क रहा. तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे रक्षण करा आणि लक्षात ठेवा, फसवणूकदार फसवतात, परंतु विजय जागरूकतेचाच होतो.